नमस्ते. मी बोलणार पहिल्यांदा. नमस्कार मंडळी, मी वैभव देशमुख आणि मी वैष्णवी देशमुख. तर आज बोल. तर गाईज आज आम्ही तुम्हाला घेऊन जात आहेत आमच्या शेतात. तर स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये. सॉरी गाईज. तर हा व्हिडिओ ना खूप स्पेशल होणार आहे. खूप म्हणजे खूप मजा येणार आहे. तुम्ही वैभव आणि वैष्णवीचं थोडं असली रूप बघणार आहे, एक वेगळ्या रूप मध्ये. नो ब्रो, फक्त वैष्णवी. तू काय केलं? मी पण केलं. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघाल काय, ठीक आहे. तर आज आम्ही तुम्हाला आमच्या शेतामध्ये घेऊन जातो. आम्ही हा व्हिडिओ आज मुंबईमध्ये बनवतो. कशामुळे माहिती का, इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आम्ही शेतामध्ये बनवतो पण तो डिलीट झाला आमच्याकडून. फाईन लागला बिचारावर, आता लागणारच. गबल. सो मी ना आता हा ते सोडा, तुम्ही हे बघा व्हिडिओ. शेतातला आम्ही काय करताय ते बघा. शेतामध्ये आम्ही मजा करायला बिलकुल पण नव्हतो गेलो. आम्ही काम करण्यासाठी शेतामध्ये काम करायला गेलो. काय इतकं काम केलं आम्ही. फक्त 6 ते 7 तास होतो आम्ही वाशीमध्ये. मुंबईहून गेलो. गाईज आमचं गाव आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये, वाशी तालुका आहे, ते गाव आहे. ठीक आहे. वाशी नवी मुंबई मधलं नाही वाशी, ठीक आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती झाली. आमचं गाव. सो तिकडे आम्ही शेतामध्ये गेलो आणि शेतातला फुल आम्ही काय काय केलं सगळा शेत दाखवला आहे. पण आम्ही घर नाही दाखवलेलं. घराचा ब्लॉग पण येणार आहे, पण ते 100K झाल्याच्या नंतर. 100K या आमचं जुनं गावातलं घर आम्ही 100K झाल्याच्या नंतर दाखवणार आहोत. अरे बोलू दे मला. गाईज मध्ये मध्येच बोलतो. गाईज चलो शेतामध्ये चलो. आम्ही आंबे बिंबे खाल्ले. कैऱ्या, आंबे नाही कैऱ्या. चल ना. नमस्कार. मला नका अगर राणी माझ्या मळ्यामध्ये. टॅन झाला खूप. बघ ना, तुला पण टॅन झाला ना. बघ मला पण टॅन झालाय. चला. आणि ही बाई निघाली. गाईज आता आम्ही ना खूप थकलो. हे बघा आम्ही छत्री पण आणली होती. आणि गाईज ना खूप जणांनी आमचे आंबे चोरलेत माहिती का. खूप जणांनी चोरलेत. हे बघा आंबे. हे बघा. हे बघा बाई, हिला ऊन लागते गाईज. माझ्याकडे छत्री आहे त्याच्यामुळे मी छत्री खाली करतो. हिला खाली ना ऊन लागतंय त्याच्यामुळं हे केलं. कढीपत्ता आहे आणि इकडे मिरची आहेत. आवळ्याचे झाडे हे. थांब ना. हे बघा रामफळी झाड होतं. कुठे? हा काढ बरं, व्हिडिओ मध्ये दिसेल. आणि इकडे पण आंबे आहेत बघू शकता. पिक्चर नाही मोहरले इकडे मला ह्या व्हिडिओ मध्ये. तर हे सगळं झाल्यानंतर मंडळी आम्ही पोहोचलो होतो आमच्या आंब्याच्या बागेमध्ये. आमच्या फेवरेट प्लेस मध्ये पोहोचलो होतो. ती बघू शकता अख्खी आंब्याची बाग आमची नाही आहे. आमची थोडी आहे, आमची थोडी चुलत्याची आहे. तर इकडे पोहोचून आम्ही आंब्याच्या पप्प्या घेत होतो. कारण खूप दिवसानंतर आम्ही आंब्याच्या बागेमध्ये आलतो. आणि खूप जणांनी आंबे चोरून नेते. मग त्याच्यानंतर कैऱ्या होत्या ऍक्च्युली. हे आंबे नव्हते कारण कैऱ्यांना पाड नव्हतं लागलेलं, पिकलेलं नव्हतं. तर शेवटी आम्ही एवढे आंबे कैऱ्या जमा केल्या होत्या जे आम्ही मुंबईला घेऊन जाणार होतो. खूप वजन झालं होतं तरी पण मंडळी. तर याच्यानंतर आपल्याला एक हिरव्या मिरचीचं झाड सापडलं होतं, म्हणजे ग्रीन चिलीचं. तर त्याला डायरेक्ट मी मुळासकट उकडून ना सावलीमध्ये आणून त्याचा मिरच्या तोडत होतो. कोण उन्हामध्ये तोडत बसणार, थोड्याच होत्या. तर मंडळी हा आला ब्लॉगचा मस्तवाला पार्ट जिथं आम्ही काम करतोय. हे ऍक्च्युली जवस आहे, आमच्या शेतामध्ये ठेवलं होतं बाबांनी. तर आम्हाला सांगितलं होतं की हे जवस होतं, त्याला कुठून त्यातलं जवस काढून मुंबईला घेऊन जावं. ठीक आहे. सो दीदी इथं करते पण मी पण करतो. ठीक आहे. मी कॅमेरा पकडला होता. सो 2 मिनिटासाठी मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो. नंतर दीदी दाखवत होती. आमचा हे कोटा वगैरे तुम्हाला दाखवणार आहोत. एक गाईचा गोठा. ठीक आहे. सो हे आहे आम्ही एवढं जे केलंय ते आम्ही कम्प्लीट केलं. हे मी केलं, हे दीदीने केलं. आणि एवढं आम्हाला जवस मिळाले. याच्यामध्ये पाठीमध्ये मिरच्या होत्या आणि एवढं राहिलं होतं कम्प्लीट करायचं. नेक्स्ट टाइम आल्यावर करू, कारण हाताचे पूर्ण बुरे हाल झालते. इतकं ऊन होतं आणि इतकं. याचं नेक्स्ट क्लिप मध्ये तुम्हाला दिसतंय वैभव, म्हणजे मी पण आणि दीदी पण काम करतो, म्हणजे जवस कुठत होतो. एकदम बोलत निवांत गप्पा मारत करत होतो आम्ही हे काम. तुम्ही बघू शकता. हे बघा गाईज, या काम करायला. गाईज या म्हणलं माय ट्रेन मध्ये हिचडे होते 4-5 नालाय माय ये म्हणते माय रस्ते असं म्हणतो. या म्हणलं माय जवळ काटायला. आणि आप्पा साऱ्या माणसाला बोलायचे बाबा काय. आणि परत उतरायच्या टाइमला त्यांना बुतरात होतं, मला बुतरात आम्हालाच कटीत होतं. आम्हाला चढतो राग आला म्हणजे गाईज. काल आम्ही मुंबईमध्ये होतो, चांगलं एसी मध्ये काम करत होतो. आणि आता
शेतामध्ये उन्हामध्ये काम करतोय बघा. आम्हाला लाज वाटते का? लाज वाटते का? नाही, लाज नाही वाटत मला. जर लाज वाटत असं तर व्हिडिओच नसता काढला आम्ही लोकांनी. तर मंडळी याच्यानंतर ना आम्ही जवळ उपनत होतो हवेमध्ये. उपन्न म्हणजे काय असतं माहिती का? जे जवळ असतं ते वरून असं सोडायचं हवेमध्ये. हवा असल्यावर जवळ पुढे राहतं आणि त्याचा भुस्सा आहे ना तो मागे जातो. असं जसं दिदी करते ना तसं. ठीक आहे. हे करताना मी खूप शिव्या खाल्लेल्या आहेत मित्रांनो, कारण मी करत नव्हतो, दिदी करत होती. त्याच्यामुळे हे बघू शकते जवळ पुढे राह. गाईज तुम्हाला वाटेल फक्त दिदीच काम करते, मी पण काम करतोय बरं का. मी पण काम करतोय, पण कसं आता व्हिडिओ पण शूट करायचं आणि काम पण करायचं म्हटल्यावर थोडंसं माणसालाही होतं. गाईज आम्ही एवढं हे केलंय ना, त्याला असं हाणलंय, एवढंसं निघालं त्याचं, एवढंसं. खूप मेहनत लागते गाईज, खूप. शेतातलं काम आम्ही खूप दिवसानंतर करत आहोत. बोलायला पण नाही लागलं मला, एवढी कॅपॅसिटी नाही, बेकार झाली हालत गाईज. तर हा आहे आमच्या गाईचा शाही गोठा. एंट्रन्स केल्यानंतर तुम्हाला कुटी मशीन दिसेल समोर गेल्या. तर नंतर राईट मध्ये एंट्री आहे. एंट्री केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा येणार म्हणजे आमच्या बाबांची बेडरूम. इकडे आमचे बाबा झोपतात. एंट्री केलं तुम्हाला बघू शकता तुम्ही, एक म्हैस बसलेली आहे आतमध्ये. नंतर ही आहे गायींची बेडरूम, जिकडे गायी नाही येत आता. खूप मोठी आहे आणि अपोजिटला सेम अशीच आहे. आमच्या गायी विकलेल्या आमच्या बाबांनी, आता गायी नाही आहेत. तर बघू शकता आमच्याकडे खूप गायी, म्हशी, बैल आणि त्यांची छोटी छोटी पिल्लं पण होती, बाळ पण होती आणि शेळ्या पण होत्या, कोंबड्या पण होत्या. आणि नंतर हे आहे इकडे एक मोठीशी विहीर आहे. इकडे आम्ही पोहायचो, दीदी आणि मी. ठीक आहे. इव्हन पप्पा पण. आमच्या मम्मीला पोहायचं येत नाही, मम्मी नव्हती सो मी दीदी पोहायचो इकडे रोज दुपारी. ओके. आणि इकडे पण सेम गोठा इकडे पॅक केलेला आहे. ही आहे बॅक साईड. जेव्हा आम्ही सकाळी जातो होतो ना, तेव्हा गोठ्यातल्या गायी काढून इकडे बॅक साईडला बाहेर बांधायचो दीदी आणि मी. ठीक आहे. हे काम दीदी आणि मी करायचो. आणि इकडे ना छोटासा संसार होता दीदीचा आणि माझा, जिकडे आम्ही चिकन वगैरे करायचो, पार्टी वगैरे करायचो. बाबा पण असायचे आमच्यामध्ये आणि आम्ही कोंबडी वगैरे कापायचो जेव्हा आमच्याकडे कोंबड्या होत्या. ठीक आहे. आणि नंतर इकडे दीदीला थोडासा लसूण सापडला होता शेतामध्ये, सो तो लसूण पण आम्ही कॅरी करणार होतो. आणि काहीच माझ्या फॅमिलीमध्ये ना, मला, दीदीला, इव्हन मम्मी पप्पाला पण ना झाडं लावायचा खूप शौक आहे. कोणती म्हणजे फळाची झाडं लावायचा खूप शौक आहे. इकडे बघू शकता तुम्ही, आम्ही पपईची, पेरूची आणि आंब्याची झाडं लावली होती. मी खूप शौक होतो कारण मी 2 वर्षानंतर गावी गेलो आणि 2 वर्ष आधी ही झाडं खूप छोटी होती आणि आता डायरेक्ट त्यांना फळं लागली होती, डायरेक्ट आंबे लागले होते. त्याच्यामुळे मी खूप शौक होतो आणि खूप हॅपी पण होतो. पण ना आता इकडे देखभाल करायला कोणच नाही, इव्हन पप्पा पण नाही, त्यांना पाणी वगैरे घालायला. हे बघू शकता आमचं शेत आहे आणि इकडे ना बोरवेल आहे इकडे आमच्या शेतामध्ये. इकडे थोडंसं फुलाची झाडं पण होती आणि खूप काय होतं दाखवण्यासारखं. पण आणि गावाकडे एवढं ऊन होतं ना, त्याच्यामुळे माझा मोबाईल खूप गरम झाला आणि बंद पडला. व्हिडिओ पण नीट शूट झाला नव्हता. हा आहे दुरून व्ह्यू आमच्या गोठ्याचा. सो मंडळी, आम्ही हा ब्लॉग स्टॉप करतो आहोत. नेक्स्ट ब्लॉगला भेटूयात आणि थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. सो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. थँक्यू सो मच.